नमस्कार. अखिल भारतीय सांप्रदाय हितवर्धक मंडळ आयोजित आजच्या या परिसंवादामध्ये मी आपणा सगळ्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. खरं तर भजन ही भक्ती आहे आणि आवाज हा भजनाचा आत्मा आहे. आपण जर बघितलं तर त्यावेळी एवढी प्रगल्भ प्रगती नव्हती आणि अशा काळात लोककलांना, मग ते भजन संस्कृती असो किंवा इतर संस्कृती असो किंवा इतर लोककला असो, त्या लोककलाला लोकांपर्यंत पोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते सन्माननीय. या ठिकाणी अनंतजी बाईत ज्यांना 40 वर्ष असा प्रदीर्घ अनुभव या क्षेत्रामधला आहे. अरविंद रेकॉर्डिंग्स नावाची त्यांची संस्था आहे आणि त्यांच्या माध्यमातून ज्यांनी अनेक बुवांना चिरंजीव केलं. आजही त्यांचा आवाज आपल्याला बघायला मिळतो, अनुभवायला मिळतो आणि हे चिरंजीव करण्याचं काम ज्याने केलं त्या बाईसाहेबांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजूया. आणि दुसरे सन्माननीय आहेत श्रीकृष्ण सावंत सर. 35 वर्ष या क्षेत्रामध्ये ते कार्य करतायत. विधी रेकॉर्ड्स म्हणून त्यांचं हे रेकॉर्डिंग सेंटर आहे. त्यांनी अनेक भजनीबुवांच्या कॅसेट्स बाजारामध्ये आणल्या. आज जर आपण बघितलं तर AIचं युग आहे. आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना या क्षेत्रामध्ये येत आहेत. तो काळ होता 1980. बाईत साहेब बरोबर ना? 1980च्या काळामध्ये आपण या प्रवासाला सुरुवात केला. खरं तर आपण जर बघितलं तर ध्वनिमुद्रणाचा पहिला प्रयोग 1857ला झाला आणि ध्वनिमुद्रण पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी जवळपास 1878 पर्यंत वाट बघावी लागली आणि त्यानंतर ध्वनिमुद्रणाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. ध्वनी आणि शास्त्र हा जरी फिजिक्सचा विषय असला तरी भजन संस्कृतीची त्याचं खूप जवळचं नातं आहे आणि त्यामुळे मला जाणून घ्यायला आवडेल बाईट सर आपल्याकडून की आपला प्रवास नेमका कसा सुरू झाला. प्रथम मी या स्टेजवरती व्यासपीठावर आलेला आहो त्या अखिल भारतीय भजन संप्रदाय मंडळाचा मी आभार मानतो आणि त्यांचे अध्यक्ष श्रीयुत भगवान लोकरेबुवा यांचे आभारी मानतो. कारण त्यांनी माझं नाव पुढं करून अग्रावचं इथं मला बोलवलं आणि हा मान जो सन्मान दिला त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि खानोकर साहेब, तुम्ही जो मला प्रश्न विचारलात ह्या क्षेत्रामध्ये काय काय बोललात तुम्ही कसे काय आलात, कसे प्रवेश कसा झाला? बरोबर आहे. तसं पाहिलं हा विषय जो आहे ध्वनिमुद्रण हा किचकट विषय आहे. कदाचित असेल माझ्या आईवडिलांचे पुण्यही असेल आणि आईवडिलांचेच पुण्य आहे. कारण मी ज्या वेळेला ध्वनिमुद्रण क्षेत्रामध्ये प्रवेश केला त्यावेळेला माझं वय होतं 22. 1980मध्ये 22 वयाचा मी होतो. आणि लकीली कसं काय माहिती नाही, मी ज्यावेळेला इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा केला होता आणि सेंट झेवियर मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये, सेंट झेवियर कॉलेजमध्ये टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये मी असिस्टंट टेक्निशियन होतो. पण तिथे गेल्यानंतर सर्व पाहिल्यानंतर मला राहावे ना, मला काहीतरी शिकावंच लागेल. फक्त टेक्निशियन मला करायचं नव्हतं, पण मला आणखी काहीतरी शिकावं लागेल म्हणून प्रिन्सिपलला जाऊन भेटलो आणि प्रिन्सिपलला मी रिक्वेस्ट केली की मला याच्या पुढचं काहीतरी साऊंड रेकॉर्डिंग शिकायचं आहे. आणि ऑलरेडी तिथं त्या कॉलेजमध्ये एक मोठं डिपार्टमेंट होतं. तिथं व्हिडिओ स्टुडिओ आणि साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओ होता, मुळातच होता. परंतु एवढा डेव्हलप नव्हता झालेला. त्यावेळेला आम्ही 2 ट्रॅकवरती रेकॉर्डिंग करायची. एकाच वेळेस सगळे 10 म्युझिशियन असू दे, 25 म्युझिशियन असू दे, सिंगर असो, कोरस असू दे, एकाच वेळेला. कारण स्टुडिओमध्ये आमचे 5-5 रूम होते म्हणून आम्हाला एकाच वेळेला ते रेकॉर्डिंग करायला मिळायचं. परंतु सुरुवात होताना मी ज्यावेळेला व्हिडिओ स्टुडिओमध्ये होतो तेव्हा प्रिन्सिपलना मी सांगितलं की मला रेकॉर्डिंग शिकायचं आहे. शिकणार कुठं? एक तर पुण्याला FTIला कोर्स होता, तो 4 वर्षाचा 4.5 लाख रुपये त्याची फी. दुसरी गोष्ट मद्रासला होता, त्याची पण 7 लाख रुपये प्राईज त्यावेळेला, मग त्याची फी होती. मग 80मध्ये कोर्स करणं मला शक्यच नव्हतं कारण मला पगार होता 500 रुपये. आता 500 रुपये 4.5 लाख रुपये कुठून भरणार?
पण सेंट झेवियरचं कॉलेजचं प्रिन्सिपलचं मोठा नाव असल्यामुळं, कॉलेजचं नाव असल्यामुळं ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कॉलेजचं नाव आहे आणि ते प्रिन्सिपल होते ते फॉरेनचे, फ्रान्समधून आलेले होते. त्यांना वाटलं, माझी मेहनत बघून त्यांना वाटलं की ह्या मुलाला काहीतरी कुठंतरी मार्ग दाखवावा आणि त्याप्रमाणे त्यांनी FTIला पुण्याला माझ्या नशिबानं 3 महिन्याचा कोर्स होता, साऊंड रेकॉर्डिंग कोर्स, सर्टिफिकेट कोर्स होता. लकीली 3 महिन्याचा होता त्यावेळेला. जनरली 4 वर्षाचा असतो तिथं, पण 3 महिन्याचा कोर्स असल्यामुळे प्रिन्सिपलला त्यांना लेटर पाठवून, FTIला लेटर पाठवून, मी आमचा एक माणूस पाठवतो, त्यांना तुम्ही प्रवेश द्या. जनरली तिथं प्रवेश मिळणं महाकठीण, लाखोनी कोणी जरी ओतल्या पैशाचा तरी तिथं प्रवेश मिळत नाही. पण काय नशीब, काय सांगावं, लोकरी बुवा माझ्या पाठीमागे होते. त्याच्यामुळं तिथं त्यावेळेला 80मध्ये मला प्रवेश मिळाला. 3 महिन्याचा कोर्स केला, साऊंड रेकॉर्डिंग कोर्स, आणि तो ॲनालॉग कोर्स होता. हा आत्ताचा जो डिजिटल आहे, कॉम्प्युटराईज आहे, त्यावेळेला कॉम्प्युटराईज नव्हतं, फक्त ॲनालॉग स्पूल, मॅग्नेटिक स्पूल होतं. गोल गोल फिरायचं, सगळ्यांनी पाहिलं पिक्चरमध्ये, गोल गोल गोलचं फिरायचं. आणि त्या ॲनालॉगमध्ये, मॅग्नेटिक स्पूलमध्ये आम्ही रेकॉर्डिंग करायचे. आणि त्यावेळेला मी तो कोर्स केला. आणि त्याच्यानंतर तो कोर्स केल्यानंतर मी प्रिन्सिपलला रिक्वेस्ट केली, आपणाला इथं स्टुडिओ टाकायचं आहे कॉलेजमध्ये. मी साधारण पोरगा, तरी पण त्यांनी त्यावेळेला, पोरगा आता मोठा आहे, त्यावेळेला पोरगा होतो, तर मी त्यांना रिक्वेस्ट केली. आणि त्यांनी माझं बोलणं, मी एवढा मेहनत करायचं रात्रंदिवस, मी सकाळी 8 वाजता रात्री 12 वाजेपर्यंत कामच करायचं. आणि ओव्हरटाईमचा हा विषयच नाही आमच्याकडे, ओव्हरटाईम घ्यायचाच नाही. तर प्रिन्सिपलला काय वाटलं माहिती नाही, ह्या मुलाला मला काहीतरी शिकवावं. आणि म्हटल्याप्रमाणे त्यांनी साऊंड रेकॉर्डला मला जागा दिली. तिथं मी साऊंड रेकॉर्ड स्थापन केला, साऊंड प्रूफिंग केलं, फार सुंदर साऊंड प्रूफिंग केलं. आणि ते साऊंड प्रूफिंग अजूनसुद्धा आहे. आता नंतर माझा मुलगा तिथं साऊंड रेकॉर्डिंग आहे म्हणून तो बदललं त्याने. परंतु त्यावेळेला साऊंड रेकॉर्डिंग केलं, जो साऊंड प्रूफिंग केलं होतं ते अजून पण चालवतं. तर मी तिथं होतो तोपर्यंत. आणि ही जी मेहरबानी का सुरुवात झाली, कशी झाली, ह्या आधुनिकमध्ये साऊंड रेकॉर्डिंगमध्ये त्या प्रिन्सिपलची मेहरबानी होती. त्यांनी मला मार्ग दाखवला आणि त्यामुळं मला त्या साऊंड रेकॉर्डिंग ह्याच्यामध्ये इंटरेस्ट झाला. आणि पुढे मी अनेक प्रकारची रेकॉर्डिंग केली, अनेक प्रकारची. धन्यवाद साहेब, आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. खरं तर आपण असं म्हणू शकतो, तुमच्या या सगळ्या प्रवासाला इच्छा असेल तर मार्ग दिसतो. आणि ही इच्छा तुमच्यामध्ये होती. आणि असं म्हटलं जातं की इतिहास त्याचीच नोंद घेतो जे स्वतःची वाट निर्माण करतात. ते स्वतःची वाट निर्माण यांनी केली आणि म्हणून या भव्यदिव्य व्यासपीठावर आज तुम्हाला या ठिकाणी स्थान मिळते. आज अनेकांच्या हृदयात तुमचं स्थान आहे, मग ते भजनीबुवा असो किंवा कलाक्षेत्रातली माणसं असो. धन्यवाद बाईसाहेब. यानंतर दुसरे सन्माननीय आमचे पाहुणे आहेत श्रीकृष्ण सावंत सर, ज्यांनी 35 वर्ष या क्षेत्रामध्ये मुसाफिरी केलेली आहे. सर उत्तम जसे रेकॉर्डिंग करतात तसे त्यांना गणपती जमवण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे जवळपास 800पेक्षा जास्त गणपतीचा संग्रह आहे. आणि त्यांनीसुद्धा ह्या 35 वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे. सर, आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही या वाटेवर कसे काय आलात. नमस्कार. सर्वप्रथम अखिल भजन सांप्रदायिक हितवर्धक मंडळ यांनी मला इथे पाचारण केलं आहे, त्यामुळे त्यांचे मी अत्यंत आभारी आहे. विशेष करून राजा दळवी आणि लोकरे बुवांचा. त्यांनी फोन करून मला सांगितलं की नाही तुम्हाला यायलाच हवं, म्हणून कसंही करून तुम्ही स्टुडिओत आज बंद ठेवा म्हणून आज दुपारपर्यंत काम घेतलं आणि दुपारनंतर मी इथे हजर झालो. तर मी त्यांचे खरोखर आभार व्यक्त करतो. आत्ता जो मला प्रश्न विचारला की तुम्ही या क्षेत्रात कसे आलात, माझे वडील मिल कामगार होते आणि 82 साली ज्यावेळी मिलचा संप झाला त्यानंतर गिरणी कामगारांची जी अवस्था झाली ते तुम्हाला सर्वांना माहिती असेल. तर त्यानंतर माझं शिक्षण 11वीपर्यंत झालं आणि मग पुढे वडिलांनी सांगितलं की आत्ता मी काय तुला शिकवू शकत नाही, तू कुठेतरी जॉब कर म्हणून. तर नेमकं असा जॉब शोधता शोधता काही ऑफिसमध्ये काम केलं मी आणि एका माणसाच्या ओळखीने SL रेकॉर्डिंग स्टुडिओ, त्यावेळी तो ताडदेवला होता, त्या स्टुडिओ मध्ये एक असिस्टंट म्हणून मी 1990 साली तिथे जॉब पकडला. जसं बाई सरांनी सांगितलं की 500 रुपये मला मानधन होतं, त्यावेळी मलासुद्धा 500 रुपये होतं, महिन्याचा पगार 500 रुपये होता आणि मी असिस्टंटमध्ये काम करत होतो. त्यावेळची जी टेक्नॉलॉजी होती ती सगळी ॲनालॉग टेक्नॉलॉजी. बाई सरांनी मग सांगितलं की सगळं स्पूलवर रेकॉर्डिंग व्हायचं, मॅग्नेटिक टेप होती. आणि त्यावेळी रेकॉर्डिस्ट जो ध्वनिमुद्रक होता
त्याला असिस्टंटची गरज लागायची, कारण ते एकट्याने सगळं मशीन हँडल व्हायचं नाही. त्यामुळे तिथे असिस्टंट म्हणून मी काम करायला लागलो. आणि ते जे रेकॉर्डिस्ट होते गुजराती होते, त्यांनी मला ते सर्व ज्ञान शिकवलं आणि हळूहळू ते सर्व ज्ञान मी 1 वर्षभरात आत्मसात केलो. साधारण 1 ते 1.5 वर्षांनी ते जे गुजराती रेकॉर्डिस्ट होते त्यांचं निधन झालं. आणि त्या स्टुडिओच्या ज्या ऑनर होत्या राणी वर्मा म्हणून, त्यांनी मला सांगितलं की सावंत तुला स्टुडिओ हा चालवायचा आहे. आणि तेव्हापासून मी तो स्टुडिओ चालवतो आहे. आणि साधारण 90 पासून 2000पर्यंत तो स्टुडिओ मी चालवला. आणि त्यानंतर रेकॉर्डिंग टेक्नॉलॉजी एवढी बदलत गेली आणि प्रत्येक गायकाचा स्वतःचा स्टुडिओ बनायला लागला. गायक सर्व सबब साईडला शिफ्ट व्हायला लागले. त्यामुळे कुलाब्यापासून जे स्टुडिओ होते ते सर्व बंद पडायला लागले. कुलाब्याला मोठा वेस्टर्न आउटडोर स्टुडिओ होता, प्रचंड नामांकित होता आणि मोठमोठ्या फिल्मची गाणी तिथे व्हायची. तो बंद पडला. आणि 2000 साली हा सुद्धा स्टुडिओ कालांतराने बंद झाला. आणि मी लोल परेलला नवीन विधी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये पाचारण केलं. ते आज मितीपर्यंत मी तिथे रेकॉर्डिंग करतो आहे. आणि त्यानंतर मी कोर्स तसा केला नाही, पण प्रायव्हेटमध्ये फार ट्युशन घेऊन ते शिक्षण मी आत्मसात केलं. कारण डिजिटल टेक्नॉलॉजी पूर्ण आली होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला कसं बसेल, कारण आम्ही त्यावेळी ॲनालॉग स्कूलवर काम करायचो आणि आता हे डिजिटल कॉम्प्युटराईज. तर ते शिक्षण मी काही बऱ्याच एजन्सीकडनं शिकून ते आत्ता मी कंटिन्यू करतो आहे. आणि अशा प्रकारे माझी जी सुरुवात झाली. धन्यवाद सर. यानंतर मी पुनश्च एकदा बाईत सर आपल्याकडे येतो आहे. खरं तर 1980 पासून आपण या कला क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, या क्षेत्रात कार्यरत आहात. आणि या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे आपल्याला जवळपास 40पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. आणि याबद्दल आपण सरांचं एकदा कौतुक करूया टाळ्या वाजवून. म्हणजे तुम्ही बराच भूतकाळ बघितलेला आहात. मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आपण कदमबू असतील, पांचाळबू असतील, या सगळ्या बुवांना जवळून बघितलेल्या आहात, त्यांचे रेकॉर्डिंग केलेले आहात. मग 1945चं भजन नेमकं कसं होतं आणि सध्या स्थितीमध्ये भजनामध्ये कोणता बदल झाला? भजना संबंधात हा मोठा प्रश्न आहे. कारण सगळे जे आता भजन सम्राट इथं बसलेले आहेत सर्व, त्या भजन सम्राटांचे गुरु, उदाहरणार्थ चंद्रकांत कदमबुवा, परशुराम पांचाळ, विलासबुवा पाटील, ह्या सगळ्यांची रेकॉर्डिंग मी रात्रंदिवस रेकॉर्डिंग करत असताना एवढा अनुभव मिळायचा. त्यावेळेला रिदम जे वाजवणारे होते त्यांचे रिदम पकवाज वगैरे, पकवाज, तबला ज्या वेळेला वाजवायचा ना, मी नवीन असताना मला असं वाटायचं बाहेर मला स्पीकरमध्ये, आता जी कॉम्पॅक्ट स्पीकर सिस्टम आहे ती सिस्टम त्यावेळेला नव्हती. त्यावेळेला माझ्याकडे स्पीकर 3 वे स्पीकर होते, बेस, मिड, हाय असे मोठे स्पीकर होते. आणि ते ऐकून ऐकून आता कालांतराने मी बाहेर झालो. मुळात जे आहे सिद्ध आहे ते मी सांगतो तुम्हाला. कारण आत्ता जे कॉम्पॅक्ट जे स्पीकर आले त्याच्यामुळं साऊंड रेकॉर्डिंगला कानावरती परिणाम होत नाही. आणि ज्या वेळेला बुवांचं रेकॉर्डिंग, उदाहरणार्थ चंद्रकांत कदम, परशुराम पांचाळ यांची डबल बार मी पहिली रेकॉर्डिंग केली. हिट कवी कॅसेट कंपनीने ती रेकॉर्डिंग केली होती. ती कंपनी माझ्याकडे आली आणि रेकॉर्डिंग करून घेतलं माझ्याकडून. आणि एवढी गाजली की महाराष्ट्रामध्ये भजन म्हणजे कोणाला जे माहिती नव्हतं असेल, कदाचित सिंधुदुर्गामध्येच डबल बारी व्हायच्या, रत्नागिरी, रायगडमध्ये एवढ्या बाऱ्या नव्हत्या, क्लासिकल व्हायचं. परंतु ही डबल बारी झाल्यानंतर जे डीलर होते लॅमिन रोडला, कॅसेट विकण्यासाठी डीलर होते, त्या डीलरकडे संध्याकाळी 10,000 कॅसेट टाकल्या. त्यावेळेला कॅसेट होत्या, CD नव्हत्या. कॅसेट टाकल्या 10,000 तर सकाळी त्या संपून जायचं सकाळपर्यंत. तर डीलर माझ्या सगळं ओळखीचं होतं पहिल्यापासून, माझ्याकडे आले, अरे बाई तू हे डबल बारी क्या करके दिया है. त्यांना काय माहिती नव्हतं डबल बारी. ते सगळे सिंधी, गुजराती, मारवाडी हे सर्व. परंतु त्यांच्या कॅसेट कंपनी होत्या आणि त्यांना त्यांच्यात एवढ्या कॅसेट जमताय म्हटल्यानंतर त्यांना वाटलं आपल्या कंपनीत पण ही कॅसेट असायला पाहिजे.
आणि त्याप्रमाणे सर्व आले. आता मी श्रीकृष्ण सावंत जिथं आत्ता रेकॉर्डिंग करतायत त्यांचा मालक विरा जयस्वीरा, ते खास माझे मित्र. त्यांचं रेकॉर्डिंग पहिलं ज्यांचा स्टुडिओ टाकायच्या अगोदर माझ्याकडेच रेकॉर्डिंग व्हायचं आणि ते माझ्याकडे यायचे आणि ते बोलले भाई तेरे तू क्या करके दिया है? एक मैंने नहीं दिया, कभी कंपनी दिया है, कंपनी की है और वो माल चल रहा है. आणि कदम बुवांची रेकॉर्डिंग करताना आत्ताचे बुवा नवीन जे बुवा आहेत एक बारी करायला 2 दिवस तरी लागतात. पण चंद्रकांत बुवा स्टुडिओमध्ये गेले, जर सिंगल बारी करायचं असेल तर स्टुडिओमध्ये गेल्यानंतर एंट्री मारल्यानंतर 2.5 तासामध्ये 1 तासाचं रेकॉर्डिंग बाहेर पडायचे. त्यांच्यासमोर हिंमत नव्हती, कुठे शिष्यांची बोलायची, मान वरती करून बघायची पण हिंमत नव्हती. सगळे खाली मान घालून. आता उदाहरण तर लक्ष्मण गुरवबुवा आता नसतील आले, पांडुरंग घाडी, लोकरे बुवा, हे सगळे त्यांचे शिष्य त्या काळातले. आणि त्यावेळेला जे बोलायचं ना, कोण पण त्यांना बोलायचं ना, बुवा तुम्ही चुकलात, कोणा हिंमत नाही व्हायची. असे कदम बुवा होते. आणि त्याप्रमाणे आत्ताच्या बुवांचं तसं नाही आहे. बुवा कधी चुकतात ना, शिष्य कधी बोलत आहेत. बुवा चुकले शिष्य बोला, बुवा नाही थांबा असं नाही, असं बुवा असं आहे बरोबर आहे. कारण का आत्ताचे शिष्य आहे एका बुवांच्याकडे एका गुरुकडून ज्ञान नाही घेत, अनेक गुरुकडून ज्ञान घेतात. त्याच्यामुळं कदाचित गुरूंपेक्षा शिष्यांचं ज्ञान मोठं आहे भजनामध्ये. मी आता मार्क करतो शिष्यांचं, कारण त्यांचं ज्ञान आहे ना तर खरोखर गुरुपेक्षा मोठं आहे. पण तो गुरु ते गुरु, त्याच्यामुळं गुरु जे बोलते ते सत्य. ते जे त्यावेळेला परशुराम पांचाळ थोडंसं कडक, कदम बुवा आणि परशुराम पांचाळ कडकच होते. ज्यावेळेस मत्स्यगंध भारूट केलं, काय चाली लावल्या होत्या परशुराम बुवा पांचाळांनी. त्या कंपोजिंग करतानाच आम्ही बेधुंद झालो ऐकताना. कदम बुवानी सुताराचं भारूड बोलले. ते भारूड ऐकून पहिल्यांदाच मी ऐकलं, कारण मी रत्नागिरीचा माणूस असल्यामुळं मला भजन माहिती होतं. पण ह्या भारूड हा प्रकार, त्यातली गाणी, त्याचं कंपोजिंग, वेगळ्या प्रकारचं पिक्चर चालीवरची गाणी. त्यावेळेला परशुराम पांचाळाने सगळी पिक्चरचीच गाण्यामध्ये मत्स्यगंधा रेकॉर्डिंग केलं होतं. आणि ते सगळ्यांना श्रोत्यांना जे ऐकत होते कॅसेट, त्यामुळे त्यांना लोकांना आवडायचं. अच्छा, हा जो पहिले बुवा गात होते, नॉनस्टॉप गायचे. कधी भारूड म्हटलं तर 30 मिनटाचं भारूड साईड बिल असायचं तर 30 मिनटामध्ये पूर्ण करायचे, मध्ये थांबायचे नाहीत. आणि आत्ता 30 मिनटाचं आता भारूड कोण करतच आहे. आणि भारूड केलं तर 30 मिनटाला पूर्ण 8 तास लावतील. पण तेवढा अभ्यास त्या बुवाने केला होता, तेवढा आता शिक्षकगण करत नाहीत, शिकतात. सॉरी कोणाला दोष देत नाही, कारण माझ्याकडे जे रेकॉर्डिंग होते ते मी तुम्हाला सांगतो. कारण 8 तासाला 1 तासाची बारी होत नाही. काहीतरी कोण जोक मारते वाटे, मारा चांगलंच मारा. जो अनुभव आहे तो माझ्याकडे ज्यांनी रेकॉर्डिंग केली त्यांनी सगळ्यांना अनुभव असलेला आहे. साईड एकदम वाजला, त्यावेळेला टाळ वाजले, बाद झालं, पकशन झालं. आणि आता साईड एकदम टाळ, चक्की, खंजिरी, आणखी काय भरपूर बॅकग्राऊंडला म्युझिक. पण आता लोकरी बुवानी कीबोर्डवरून म्युझिक भरायला सुरुवात केली आणि त्याला कलर आला. त्याच्यावर इतर बुवानी पण म्युझिक भरायला सुरुवात केली. म्हणजे एकाने चांगलं केलं की दुसरे बुवा करतात, हे बरोबर आहे. पण आता मला प्रश्न विचारला आहे की त्या बुवांच्यात ना आत्ताच्या बुवांच्यामध्ये काय फरक आहे. कारण ते जे जुने बुवा होते, सिनियर बुवा होता, अभ्यास करायचे आणि रेकॉर्डिंग करण्याच्या उद्देशाने स्टुडिओला यायचे. कदम बुवांच्याकडे कोण गेलं कुठली कंपनी की आम्हाला तुमची बारी करायची आहे, त्यावेळेस प्रसिद्ध होती कवी कॅसेट कंपनी, नैना कॅसेट कंपनी, कृणाल नंतर आली. आणि कदमांच्याकडे गेल्यानंतर कदम बुवा सांगायचे, तुम्ही माझं रेकॉर्डिंग करताय, जर बायतांच्याकडे करत असाल तरच मी करीन, नाही तर मी दुसऱ्या स्टुडिओमध्ये येणार नाही. त्याचं कारण काय मला माहिती नव्हतं. कारण माझ्या स्टुडिओमध्ये 5 रूम होते. त्याच्यावर सिंगर एका बाजूला, रिदम एका बाजूला, कोरसवाले एका बाजूला, रिदमवाले एका बाजूला, असे वेगवेगळ्या रूममध्ये असल्यामुळे त्याची क्वालिटी यायची ना ती फार सुंदर यायची. मला पण असं वाटायला नंतर ऐकल्यानंतर अरे हे रेकॉर्ड मिस केलं काय नक्की तरी असं वाटायचं. कधी एवढी क्वालिटी क्लीन असायची. त्याचं कारण
जागा भरपूर होती, जरा प्रमाणात होती, साऊंड प्रूफिंग चांगलं होतं आणि त्याच्यामुळे ती क्वालिटी मिळायची. आत्ता स्टुडिओ भरपूर झालेले आहेत, परंतु आत्ता काय करता, फक्त पहिला रिदम, नंतर सिंगिंग, नंतर कोरस, नंतर परकशन, असं वेगवेगळ्या वेळामध्ये ते भरतात आणि त्याच्यामुळे तेवढा वेळ भरपूर जातो. परंतु आता कॅसेट कंपन्या बॅलन्स राहिलेल्या नाहीत, सगळेच बंद झाले. त्याच्यामुळं 2 तास 2 दिवस जरी लावले तरी कॅसेट कंपनीला भार पडत नाही. त्यावेळेला कॅसेट कंपनी पेमेंट करायचं, बुवांना पेमेंट करायचं, रिदमवाल्यांना पेमेंट करायचं, स्टुडिओला पेमेंट करायचे. त्यामुळे आता किती तास झाला तरी काय फरक वाटत नाही, बिंदात तास लावा तुम्ही, असं आत्ता चालू आहे. ओके, धन्यवाद. थोडक्यात काय तर भजन संस्कृतीने अनेक कॅसेटांना वर काढण्यामध्ये खूप मोठा हातभार लावलेला आहे. म्हणजे आम्ही फक्त परमार्थच करत नाही, तर आम्ही रोजगाराचं साधनसुद्धा उपलब्ध करून देतो आणि त्या काळी त्या बुवांनी केलेलं आहे. आपण खरंच त्या बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया, ज्याने हे शिवधनुष्य पेललं. या ठिकाणी मी सावंत सर तुमच्याकडे येतोय. जुनं रेकॉर्डिंग आणि आताचं नवीन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये काय फरक वाटतोय? बऱ्यापैकी बाईज सरांनी सर्व सांगितलंच आहे, पण जुनं जे मॅग्नेटिक टेपवर जे रेकॉर्डिंग व्हायचं त्याची क्वालिटी वेगळीच होती. आणि बाई सरांनी सांगितलं की मी तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळी पहिलं डबल बारी भजन केलं ते 1995 साली वामनबुवा खोपकर आणि पांचाळबुवा माऊली होते वाजवायला मला त्यावेळी SL स्टुडिओमध्ये. ते पहिलं भजन मी रेकॉर्ड केलं. पण त्यावेळी बाई सरांनी सांगितलं की 4 तासात किंवा 5 तासात पूर्ण कॅसेट रेडी व्हायची, कारण त्यांचं सर्व एवढं होमवर्क असायचं आणि बसून तिथे रिहर्स करत बसायचे नाही, की ते रिहर्सल करायला बसायचे नाही, की एकदा आले त्यांना माईक प्लेसिंग दिलं की बॅलन्स केला की एकदा चालू झालं ते शेवटपर्यंत. भारूडसुद्धा आम्ही करायचो ते एकदम स्टार्ट टू एंड. आता फार तुटक असं होतं आहे. तर त्यावेळचं जे रेकॉर्डिंग होतं ते एकदम असं वाटायचं परिपक्व आणि मॅग्नेटिक टेपवर रेकॉर्डिंग झाल्यामुळे त्याला एक वलय निर्माण व्हायचं. आता ही डिजिटल टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामुळे ना इंडियन रिदमची जी फ्रिक्वेन्सी आहे ती मारली जाते, फार शार्प साऊंड येतो. त्यावेळी तसा यायचं नाही. आत्ता तो पखवाज वाजवा किंवा तबला वाजवा तर ते फार त्याचा शार्पनेस वाढला आहे डिजिटल टेक्नॉलॉजी असल्यामुळे. पण आत्ताचे बुवा मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे 8 तास घेतात आणि आत्ता ही पद्धत आली आहे की पहिला रिदम करा आणि नंतर व्हॉईस, कोरस, परकशन. पण त्याच्यामध्ये काय होतं आहे, त्याच्यामध्ये तो भाव मिळत नाही आहे जे पूर्वी एकत्र रेकॉर्डिंग व्हायचं. बरं हल्लीचे म्युझिशियन मग आम्हाला क्लिक द्या, आम्ही क्लिकवर, पण ते क्लिक तुम्ही नुसते स्टुडिओत येऊन ती क्लिक कानात घेऊन त्याच्यावरती तो उपयोग होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड रियाज करावा लागेल. तुम्हाला घरी ती मेट्रोनोम घेऊन त्याच्यावरती तुम्हाला सतत अभ्यास करावा लागेल, रियाज करावा लागेल, तर तुम्ही त्या स्टुडिओमध्ये येऊन तिथे तुम्ही व्यवस्थित वाजवू शकता. तर मला वाटतं हीच तफावत आहे आत्ताच्या आणि जुन्या बुवांमध्ये. पण पूर्वी मला फार मजा यायची, म्हणजे वामनबुवा खोपकर किंवा विलासबुवा यांनी सांगितलं चंद्रकांत बुवांनी पण 2 ते 2.5 तासात पूर्ण बारी कंप्लीट, म्हणजे असं प्रॉब्लेमच नाही काही. पण आत्ता ते नाही तसं पाहायला मिळतं. 2-2 दिवस बाई जर म्हणाले तसे लागतात आत्ताच्या पिढीला. पण नवोदित बुवांनी त्याचं एक आत्मपरीक्षण करायला पाहिजे की स्टुडिओत येण्यापूर्वी आपण घरी थोडा होमवर्क जर केला तर तिथे वेळ जाणार नाही. आणि मगाशी सांगितलं बाई सरांनी की ते कोरसवालेच बुवा लोकांना सांगतात, ते आम्ही पण ऐकतो, आमच्या मॉनिटर चालू असतात त्यावेळी ते त्यांना शिकवत असतात. मग ते तसं होऊ नये. ॲक्च्युली बुवांचा मान सन्मान ठेवायला पाहिजे आणि चांगली पद्धतीने ते रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे. धन्यवाद. मी पुनश्च एकदा बाईत सर तुमच्याकडे येतोय. तुम्ही भूतकाळातल्या गोष्टी खूप छान सांगता, त्यामुळे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कोणाकोणाच्या रेकॉर्डिंग्स केलेल्या आहेत. आता हा आजपासून सकाळपासूनचा भजन सोहळा आहे, त्याच्यामुळे भजनाचाच मी फक्त सांगतो. नक्की. सुरुवात मी केली महाराष्ट्र कलाभूषण बुवा चंद्रांत कदम, परशुराम पांचाळ, विलासबुवा पाटील आणि त्याच्यानंतर त्यांचे शिष्य भगवान लोकरे, श्रीधर मुणगेकर, कासले बुवा आणि सिनियर बुवा भरपूर आहेत. रायगडपासून निवृत्त बुवा चौधरी, रायगडचे शाह बाजकर,
मला नावं आठवत नाही सर्व, परंतु हे सगळे सिनियर जे आत्ता सिनियर आहेत, आता जवळजवळ आता माझ्यापेक्षा सिनियर आहेत, ते काही जागेवर पण बसलेले आहेत. पण शेवटी भजनाचं नामस्मरण केल्यामुळं त्यांचं शरीर व्यवस्थित आहे, त्यांच्या कृपेमुळं, त्याच्या पुण्यामुळं. तर सगळ्या जेवढ्या महाराष्ट्रातले जेवढे सिनियर बुवा आहेत त्या सगळ्या बुवांचं मी रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्यांच्या शिष्यांचं पण रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि त्याच्याच शिष्याचं म्हणजे 4 पिढ्यांचं मी रेकॉर्डिंग आत्तापर्यंत करतो आहे. आता मी रेकॉर्डिंग करायचं बंद झालो, कारण माझ्या मुलाने माझं जी कला आहे ती प्रगत घेतलेली आहे. त्यांनी साऊंड रेकॉर्डिंग वेगळा कोर्स केलेला आहे, चांगलं पुढचं ज्ञान घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते आता चांगलं डेव्हलप रेकॉर्डिंग करत आहेत. आज सकाळी जर तुम्ही गाणं ऐकलं आपल्या भजन मंडळाचं, ते माझ्याच मुलांनी रेकॉर्डिंग केलं होतं. राजा काय दळवी, कारण राजा इथं भरपूर आहेत. तर राजा दळवीने कंपोजिंग काय केलं होतं आणि ते माझ्या मुलांनी रेकॉर्डिंग केलं होतं. आज मिक्सिंग करून काल पाठवलं आणि ते वाजलं. मी सगळ्यांना विचारलं कसं वाटलं गाणं. फार सुंदर, फार सुंदर. फार सुंदर म्हणायला काय जातं आहे, कारण ऐकायला सुद्धा कान असावे लागतात. ऐकल्याशिवाय फार सुंदर म्हणता येत नाही. वरवरून ऐकण्या म्हणून म्हणतो माणूस, हां फार सुंदर, वा व्हेरी गुड. तर महाराष्ट्रातले कुठे मी रायगडला जरी गेलो, रायगडमध्ये किती बुवा मला बोलवतात. कुठलं शिडीचं उद्घाटन करायचं असेल तेव्हा बोलवायचे, रत्नागिरीला बोलवायचे, सिंधुदुर्गापर्यंत दशावतारांची सगळ्यांची रेकॉर्डिंग मीच केलेलीच आहेत. असे अनेक. आणि रायगडचे रत्नागिरीचे शक्तितुरा, आता शक्तितुराचा तुमच्याकडे किती अभ्यास आहे माहिती नाही, परंतु या भजनासारखं आमच्या धंद्यामध्ये आमच्या स्टुडिओमध्ये भजन दशावतारना शक्तितुरा जून महिना सुरू झाले की लाईन लागते. आता कमी आहेत कारण कंपन्याच बंद झाल्या, त्याच्यामुळे रेकॉर्डिंग करणार कोण, कुणाला कंपनी किती रेकॉर्डिंग करायची, यांची कंपनी, तर ते आता कोण करत नाहीत. कारण काय, त्याला सेल नाही. कॅसेट CD नसल्यामुळं त्याला सेल नाही. आता यूट्यूबला जे गाणी गातात तेवढंच फक्त शक्तितुरा, दशावतारची गाणी आणि भजनाची गाणी केली जातात ना, ती यूट्यूबला टाकतात. आणि यूट्यूबला टाकल्याप्रमाणे त्यांना केवढा मान सन्मान सगळा व्हिडिओ मिळतो. मी गायली हे लोक बघतात, कारण ते व्हिडिओशिवाय कोण बघत नाहीत. समोर चेहरा दिसला की फार कलाकार खुश. मग त्या सूरमध्ये असं का बेसूर, आता कुठं हे शक्तितुरा भजनवाले तर सुरामध्ये तर सर्व गातात, पण शक्तितुरा सुराचा संबंधच नाही. ते सुराच्या पलीकडे असतात, त्यांचा सूर धरू शकत नाही शक्तितुरावाल्यांचा. असे आमच्याकडे सध्या रेकॉर्डिंग चालू असतात. धन्यवाद सर. यानंतर मी पुनश्च एकदा सावंत सर तुमच्याकडे येतोय की लाईव्ह रेकॉर्डिंग आणि ट्रॅक रेकॉर्डिंग असे 2 प्रकारमध्ये आपण रेकॉर्डिंग करतो. नेमका तो फरक काय आणि ते काय असतं ते जरा आपल्या रसिक प्रेक्षकांना सांगावं. हां, मगाशी मी हा प्रश्न सांगितला आहे की लाईव्ह रेकॉर्डिंग म्हणजे पूर्वी एकत्र बसून रेकॉर्डिंग केलं जायचं. एकाच वेळी सर्व वाद्यांचं व्हॉईसचं बॅलन्स व्हायचं आणि एकाच वेळी ते पूर्ण रेकॉर्डिंग व्हायचं. म्हणजे समजा चुकलो त्याच्यामध्ये तर परत पुन्हा पूर्ण गाणं ते रेकॉर्डिंग व्हायचं. आता ती पद्धत गेलीच आहे. आता ट्रॅक सिस्टीम आली आहे, तर ट्रॅक सिस्टीममध्ये पहिला रिदम होतो, नंतर म्युझिक होतं, नंतर सिंगर येतो गाऊन जातो, मग कोरस होतं आणि मग नंतर त्याचं मिश्रण, मिक्सिंग म्हणतो आम्ही त्याला, ते केलं जातं. अशी सध्याची पद्धत आहे. पण भजन क्षेत्रामध्ये मला असं वाटतं की तुम्ही लाईव्ह जर केला तर तो जो आनंद जो आहे ना तो द्विगुणित होतो. कारण ते ट्रॅक सिस्टीमवर आपल्या अजून पिढीला ते नाही जमत आहे. कारण आम्ही ज्यावेळी रेकॉर्डिंग करताना आम्हाला कळतं की तबला आणि पखवाज ज्यावेळी एकत्र बसतात तर त्यांचं जे सिंक्रो व्हायला पाहिजे ते कधीकधी होत नाही आणि मग त्याच्यामध्ये मध्येच स्टॉप होतं रेकॉर्डिंग आणि स्टॉप झाल्यानंतर परत तिथून चालू करायला एक माइंड डिस्टर्ब होतं. मग ते बुवांचं माइंड पण डिस्टर्ब होतं, कोरसवाल्यांचं होतं आणि मग पुरा ते कंटिन्यू करताना मध्ये पंच मारून आम्ही करतो. म्हणजे आता टेक्नॉलॉजीपर्यंत ते करावं लागतं. पण सलग जर एका पठडीत जर स्टार्ट टू एंड असं रेकॉर्डिंग केलं गेलं तर ते त्या प्रोडक्टचं आउटपुट छान येतं फार. तर असं मला वाटतं की आत्ताच्या पिढीने ट्रॅक सिस्टीम करा तुम्ही, पण सलग जर स्टार्ट टू एंड गाणं गायलात तुम्ही स्टुडिओमध्ये तर त्याचा आउटपुट छान येईल. कारण ते तुटक 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 आणि आत्ता ते क्लिकचा जमाना आहे, तर त्यामुळे
काही लोकांना क्लिक पसंत असते, कोणाला पसंत नसते आणि मग ते क्लिकपासून आऊट जातात आणि मग ते विस्कळीतच होतं. म्हणजे पहिली जी लय असते ती शेवटपर्यंत राहतच नाही. म्हणजे पहिली जो टेम्पो असतो तो नंतर नंतर एवढा फास्ट होत जातो आणि त्या गाण्याचा रंगच बदलून जातो. तर मला वाटतं क्लिकवर जर करायचं असेल तर करू शकता, पण त्याचा सर्व अनुभव तुम्हाला यायला हवा आणि तुम्ही घरी होमवर्क करायला पाहिजे. म्हणजे मेट्रोनेम घेऊन त्याच्यावरती तुम्ही त्या क्लिकवर त्याचं रिहर्सल केली पाहिजे, रियाज केला पाहिजे, जेणेकरून तुम्ही स्टुडिओत वेळ कमी घालवाल. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी पुनश्च एकदा बाईत सर आपल्याला प्रश्न विचारेन. मला ते आवडेल. मगाशी तुम्ही त्याचं उत्तर सांगितलात की बुवा माझ्याचकडे येऊन रेकॉर्डिंग करायचे. अशी काय जादू तुम्ही बुवांमध्ये केलेली होती की प्रत्येक बुवा तुम्हालाच सांगायचं की आम्हाला बाईतच पाहिजे म्हणून? याच्यावरती एक उदाहरण मी बुवांचं दिलं, चंद्रकांत कदम बुवांचं, की कंपन्यांना ते सांगायचे जर बायतांच्याकडे रेकॉर्डिंग केलं तरच मी रेकॉर्डिंगला येईन. आणि त्या काळात असा विषय होता की कदम बुवा परशुराम पांच्या जिथं रेकॉर्डिंग करायचे तिथं बाकीचं सगळे बुवा तिथं रेकॉर्डिंग करायला यायचे आणि माझ्याकडे लाईनच लागायची. माऊली सावंत माहिती आहे, रात्री 12 वाजता पकवाज घेऊन यायचं वाजवायला विलासबुवा पाटलांचं भजन असताना. तर हे जेवढे सिनियर बुवा माझ्या कारकिर्दीमध्ये सिनियर बुवा म्हणजे माझ्या चंद्रकांत कदम बुवा, परशुराम पांच्या, विलासबुवा पाटील हे सगळे सिनियर बुवा माझ्याकडे रेकॉर्डिंग झाले. त्याच्यानंतर बाकीच्या बुवांचं मी रेकॉर्डिंग केलंच. आणि पहिलं रेकॉर्डिंग करायचं म्हटलं ना तर मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेला सुरुवातीला मी 80मध्ये कोर्स केला आणि 81ला पहिलं रेकॉर्डिंग केलं ते साऊथ इंडियन तमिळ. किती ट्रॅकमध्ये असेल आता श्रीकृष्ण सावंतने सांगितले, अनेक ट्रॅक आता अवेलेबल आहेत. मी 2 ट्रॅकमध्ये रेकॉर्डिंग केलं होतं तमिळ. 2 ट्रॅकमध्ये कमीत कमी 10-12 म्युझिशियन होते आणि त्या 10-12 म्युझिशियनला साऊथ इंडियन इन्स्ट्रुमेंट होते. 10-12 म्युझिशियनला 2 ट्रॅकमध्ये बॅलन्सिंग करून रेकॉर्डिंग करायचं मामूली काम नव्हतं. तो एक चॅलेंज होता. आत्ताच्या रेकॉर्ड्सला चॅलेंज नाही आहे. आत्ताच्या रेकॉर्डिंग मी लास्ट रेकॉर्डिंग केलं माझ्या जिंदगीत त्यावेळेला 85 ट्रॅक वापरले होते एका गाण्याला आणि त्यावेळेला 2 ट्रॅकमध्ये एवढे म्युझिशियन कसे मिक्सिंग करून घेतले होते आणि रेकॉर्ड कसं केलं असेल. पण ते केलं आणि सगळ्यांना आवडलं. ज्यावेळेला साऊथ इंडियन तमिळ लँग्वेजमध्ये होतं त्याला मृदुंग होता, पकवाज नव्हता, मृदुंग होता, बाकी काय अनेक इन्स्ट्रुमेंट होती. तोंडाने वाजतं मोर, काय बोलतात त्याला, मोरशिंग ते होतं. बाकी अनेक इन्स्ट्रुमेंट्स होते. आणि त्या रेकॉर्डिंग केल्यानंतर मी ज्यावेळेला प्ले केलं आणि त्यावेळेला कमीत कमी 8 ते 10 गाणी व्हायची. 2 दिवस लागायचे आणि तिसऱ्या दिवसाला मिक्सिंग झाल्यानंतर ते म्हणाले वाह का सुंदर आहे, अरे हमारा तमिळ में भी ऐसा रेकॉर्डिंग नाही होत आहे. आणि मला कुठं माहिती आहे झालं की नाही चांगलं, कारण मी त्यावेळेला नवीन आणि पहिल्यांदा मला जे पण मी मेहनतीने करायचं असल्यामुळं एकदम प्रत्येक इन्स्ट्रुमेंट ऐकायला मिळेल ह्या उद्देशाने मी करायचं, चांगलं होईल या उद्देशाने माझं असायचं. त्याच्यामुळे त्यांना ते चांगलं वाटलं, मी पण खुश झालो. मी ते मास्टर झाल्यानंतर प्रिन्सिपलला ऐकायला दिलं, हे बघा हे मी रेकॉर्डिंग केलं. तर प्रिन्सिपल फ्रान्सचा त्याला काय समजते, पण बाकीचे त्याचे असिस्टंट होते ते त्यांनी सांगितले फार सुंदर रेकॉर्डिंग आहे, फार सुंदर. नंतर काय विचारतं आमच्याकडे मराठी, मी जिथं रेकॉर्डिंग करायचा तिथं मराठी माणसं यायचे नाहीत कोणी, सगळे इंग्लिशवाले, सगळे शिवमाथूर, रॉनी देसाई, आत्ताचं प्रसिद्ध गिटारिस्ट लेझली लुईस, हे सर्व माझ्याकडे रेकॉर्डिंग करायचे, सगळे इंग्लिश असायचे. मराठी माणूस यायचा ना त्याच्यावर मला दुःख व्हायचं, कारण काय कॉलेज जरी इंग्लिश असलं तरी मी मराठी माणूस आहे ना, मग माझ्याकडे मराठी माणूस यायला पाहिजे. मग मी काय केलं, सगळ्या कंपन्यांमध्ये फिरलो. आयरन जर्नल, अशोक वांगणकर यांचे कुणाल कंपनी, व्हिनस, टी सिरीज, सगळ्या कंपनीकडे गेलो ना त्यांना सांगितलं सेंट जॉर्ज कॉलेजमध्ये स्टुडिओ चांगला आहे आणि मी स्वतः रेकॉर्डिंग करतो, मी मराठी माणूस आहे, तुम्ही या. प्रल्हाद शिंदे दिवस रात्र रेकॉर्डिंग आमच्याकडे करत बसायचे, पहिले यायचेच नाहीत. कारण तिथं आमचं कॉलेजचा माहोल जर पाहिला ना, आता मी सांगत नाही कसला माहोलचा, बाकी बुवाने सगळ्यांनी बघितलेलं आहे माहोल कसा आहे तो. तर तो मराठी माणूस आत एंट्री मारायला घाबरायचा, असं ते कॉलेज आहे. आणि मी सगळ्यांना फिरून सगळ्या कवी कंपनीला, स्वरादर्शन कंपन्या सांगून नंतर ज्या कंपन्या माझ्याकडे रेकॉर्डिंग करायला लागल्या
गिरगावमधल्या जेवढ्या कंपन्या होत्या सगळ्या माझ्याकडेच करत होत्या. हा स्टुडिओचा फायदा झाला, माझी पब्लिसिटी झाली, कंपनीवाले सगळे जे कंपनी मला ओळखायला लागले त्यांना असं वाटायचं मालक म्हणजे मीच स्टुडिओचा. आत्ता मी स्टुडिओचा मालक आहे, परंतु त्यावेळेला मी मालक नव्हतो. मी काम करणारा वर्कर म्हणजे रेकॉर्डिस्ट, साऊंड रेकॉर्डिस्ट होतो. आणि सगळे असं वाटायचं का बाईतच स्टुडिओचा मालक आहे, कारण त्याप्रमाणे काम पण करायचं. आम्ही वेळ नाही बघायचं. सकाळी 9:30 वाजता म्युझिशियन यायचे आणि 12 का असू दे 1 वाजू दे चालायचं. आणि ज्या गोव्याची रेकॉर्डिंग आत्ता जी दूरदर्शनला किंवा रेडिओला वाचतायत ना, त्यातली 80% रेकॉर्डिंग मी केलेली आहेत गोव्याची, कोंकणी, मराठी नाही, कोंकणी. माझ्याकडे सकाळी गोव्यावरून बसमधून यायचे ड्रम कोंगो बोंगो बेस गिटार रिदम गिटार सगळे यायचं, म्युझिशियन सगळे माझ्याकडे उतरायचे आणि त्या कॉलेजच्या बाहेरच बस त्याचं थांबायच्या. त्याच्यामुळं काय व्हायचं, स्टुडिओ जवळ बस आली, बस उतरले की स्टुडिओमध्ये आम्ही खाण्यापिण्याची व्यवस्था होते, हॉस्टेल होतं, तिथं खाण्यापिण्याची सोय आम्ही करायचं मी आणि चालायचं. तर अशा अनेक रेकॉर्डिंग केलं आणि मराठीपेक्षा वेस्टर्न रेकॉर्डिंग मी जास्त केलेलं आहे. जे इंग्लिशमध्ये वेस्टर्न असतं ते मी केलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे मला. तर होतं आता भजनाच्या पलीकडे मी चाललो आहे, तर तुम्ही विचारा पुढचा प्रश्न. धन्यवाद. मला जाणून घ्यायला आवडेल सावंत सर तुमच्याकडून की आज जर आपण बघितलं तर आज प्रचंड स्पर्धा चाललेली आहे प्रत्येक ठिकाणी आपण स्पर्धा दिसतोय. मग अशा वेळी जर या भजनाला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर कोणती आव्हानं भजन क्षेत्रामध्ये आहेत जी रेकॉर्डिंगसाठी महत्त्वाची असतं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की हरिनाम हे सर्व आपल्या नसानसात भरलं आहे. तर हा जो वारसा पुढे जर चालवायचा असेल तर प्रत्येक नवोदित बुवकाने कष्ट घ्यायला पाहिजे बुवानी. आणि आत्ता यूट्यूबचा जमाना आहे. म्हणजे पूर्वी कॅसेट होत्या, CD आल्या, MP3 आल्या, व्हिडिओ CD आल्या. आता सर्व यूट्यूब आल्यामुळे माझ्या स्टुडिओत तर बरेच बुवा कमी झालेत. आता बाईत सरांकडे करत असतील माझ्याकडे बुवा लोकांचं रेकॉर्डिंग फार कमी झालं आहे, कारण माझ्याकडे आता जास्त फिल्मचं आणि बॅकग्राऊंडचं कामं जास्त होतात. तर मला असं वाटतं की सोशल मीडियाचा उपयोग बुवानीसुद्धा करून घ्यायला पाहिजे. म्हणजे मी म्हणेन की आपल्या या संगीत क्षेत्रामध्ये एक अशी व्यक्ती होती की ती भजन क्षेत्र सांभाळूनसुद्धा इतर संगीत क्षेत्रामध्ये एवढी कार्यरत होती आणि सर्व त्यांना ओळखायचे, ते म्हणजे विलासबुवा पाटील. आणि माझं भाग्य असं आहे की मी एवढे वर्ष त्यांच्यासोबत काम केलं आहे आणि विविध प्रकारच्या गाणी, म्हणजे असंच नाही भजन भजन भजन, म्हणजे क्रिकेटवरची सगळं क्रिकेटचं गाणं, ते हुतू तुझं गाणं, ती सगळी खेळांची गाणी वेगळी, लावण्या केल्या त्यांच्या, एक पूर्ण अल्बम लावण्यांचा केला. आणि विलासबुवांनी बरेच वेगवेगळे प्रकार या इंडस्ट्रीमध्ये केले. म्हणजे वाडकरांपासून देवकी पंडित वगैरे यांना घेऊन काम केलं मी, त्यांचं स्वतः रेकॉर्डिंग केलं. तर ते मातबर अजित कडकडे भाईने किती गाणी त्यांची गायलीत. तर मला वाटतं प्रत्येक बुवानी ना थोडंसं आपलं एक सोशल मीडिया आता आहे, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, तर थोडंसं आपण थोडं वेगळ्या, म्हणजे भजन क्षेत्र तुमचं चालू ठेवा, पण काहीतरी तुमची कलागिरी थोडी वेगळी दाखवली पाहिजे, तर तुम्ही या आजच्या जमान्यात तुम्ही टिकू शकाल आणि नावारूपाला याल. कारण आता काय होतं आहे, तुम्ही अजूनही त्या पिक्चरचे चाल, मगाशी ते सेतू ते होते साऊथ इंडियन, त्यांनी सांगितलं की पिक्चरच्या गाण्यांवर अजूनही गजर करतात. मला असं वाटतं की तुम्ही स्वतंत्र चाल लावून जर गजर केलात तर ते गाणं तुमचं स्वतःचं असेल, कारण तुम्ही स्वतः लिहिता गाणं, तर तुम्ही स्वतः चाल जर लावलीत आणि ते गाणं प्रेक्षकांसमोर जर आलं तर ते लोक अप्रिशिएट करतील, रसिक अप्रिशिएट करतील. नाही तर आम्ही तेच गुलाबी साडीवर गजर बसवतो आणि गातो भजनामध्ये. तर मला असं वाटतं की आत्ताच्या पिढीने थोडंसं लिखाण आणि संगीत पण त्यांनी हे करायला पाहिजे, जसं विलासबुवा करायचे. तर मला फारच आनंद वाटेल की बाबा हां, भजनी बुवानी काहीतरी आपलं सोशल मीडियावर म्हणजे ते दिसून येतील. आणि आत्ताच्या याच्यात आपल्याकडे आता CD नाही आहे किंवा कॅसेट नाही आहे की संग्रहात ठेवले, अरे मी हा अल्बम केला. आता यूट्यूबवर काय, जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा तरी कधी ते गाणं दिसतं.
तर आपल्याला आत्ताच्या जमान्यात तेवढा वेळ पण नसतो ते गाणं बघायला किंवा मोठमोठी गाणी ऐकायला. 1 मिनटं झालं की आपण स्किप करतो गाणं. तर छोटंसंच गाणं पण ते चांगल्या रीतीने जर तुम्ही नवीन बनवलं तर मला वाटतं या आत्ताच्या क्षेत्रात तुमचं नाव होऊ शकतं अजून. धन्यवाद बुवा. या ठिकाणी धन्यवाद सर. आपण खूप छान असं मार्गदर्शन केलं की आपण कशा प्रकारे परिवर्तन केलं पाहिजे. परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि हे परिवर्तन करताना आपण स्वतःमधलं आपलं अस्तित्व हे वेगळेपणाने दाखवलं पाहिजे. कारण त्याचीच नाणी बाजारात खपतात किंवा त्याचीच नाणी बाजारात वाचतात जी खणखणीत असतात. नुसतं नाणं असून चालत नाही, तर ते खणखणीत आहे हे दाखवून देण्याची आज गरज आहे. आणि असा बुवांचा हा मुद्दा होता. धन्यवाद. यानंतर मी रसिक प्रेक्षकांकडे येईन. त्यांना काही तुमच्याशी जर प्रश्न विचारायचे असतील तर त्या माध्यमातून आपण चर्चा घेऊया. रसिक आणि समोर असलेले ध्वनी संकलन करणारे, ध्वनी मुद्रण करणारे, जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील या संदर्भात तर आपण निश्चितपणे विचारू शकता की या क्षेत्रामध्ये काय काय जर गोष्टी असतील जे तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर दोन्ही हे सन्माननीय पाहुणे जे आहेत ते दिग्गज आहेत. जवळपास 40 वर्ष बाईत सरांनी काम केलेलं आहे, 35 वर्ष त्या ठिकाणी सावंत सर काम करत आहेत आणि त्यामुळे त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो आपल्याला पुढे नेण्यासाठी. त्यामुळे जर तुमच्यामधील काही लोकांना जर हितगुज करायची असतील, जाणून घ्यायचं असेल तर आपण निश्चितपणे हात वर करा. मी माईक घेऊन आमचा कार्यकर्ता तुमच्यापर्यंत येईल जेणेकरून हा या ठिकाणी सन्माननीय लोकरे बुवा या ठिकाणी पहिला प्रश्न विचारत आहेत. ते भजन मंडळाचे अध्यक्ष आहेत. आपण एकदा लोकरे बुवांसाठी जोरदार टाळ्या वाजूया. कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सन्माननीय लोकरे बुवा यांच्याकडे. बुवा स्वागत. लहान तोंडी मोठा घास घेतोय, माफ करा. पण या 5Gच्या जमान्यामध्ये आता तंत्रज्ञान एवढं वाढलेलं आहे. पहिल्यांदा तुम्ही स्पूलवरती वगैरे भजनं केलीत आणि आता ब्लेम करता की आत्ताची मुलं टाईम लावतात. पहिल्यांदा कोरस, नंतर रिदम, नंतर सिंगिंग. याचं कारण एकच आहे की पहिली तशी सुविधा नव्हती. आता सुविधा आहे, मग आम्ही त्याचा उपभोग का नाही घेऊ, आहे की नाही. त्यावेळेला आम्ही सुद्धा आकाशवाणीवर पण आम्ही केलेले आहेत गाणी. एकदा चुकलं की ते पुन्हा तशीच आम्ही पण केलेले आहेत. बाई नाही कवीचे ते याला होते माझगावला कुठलं चाटी स्टुडिओ. हां, तिथे पहिली कॅसेट मी आणि कासले बुवांनी केली होती. माझं मला वाटतं श्रीकृष्ण अर्जुन युद्ध होतं. तर म्हणजे काय आता सोयी उपलब्ध झाल्या आहेत आणि मुलं बघा ना किती बिजी असतात कोरसवाले. त्यावेळेला प्रत्येक आठवड्याला रेसल होत होती. बुवांच्या घरी कोरसवाले जात होते. एक आदरयुक्त भीती होती, गेलंच पाहिजे असं नाही. आता माणूस 8 वाजता की 9 वाजता कामावरून येतो. ही जी मुलं शिकतायत आता, मला फार गर्व आहे या पिढीचा. कारण आपण आपल्या प्रत्येक गावामध्ये आपले केवढी केवढी घरं आहेत, अंगणं आहेत, पण इथे आपण 10 बाय 15 काळानुसार म्हणजे राहत असतो. घरी 8-10 वाजता आल्यानंतर रिहर्सल केव्हा करणार की पेटी उघडली की शेजारी बोंब मारणार, त्यांना त्रास होतो. या सगळ्या अडचणीतून आम्ही, तुम्हाला माहिती आहे, आम्ही स्टुडिओमध्ये जाऊन रिहर्सल घ्यायचो, आहे की नाही. म्हणजे असं करून आम्ही ते केले. मी आणि मुणगेकर बुवा तर आम्ही कंपनीने दिलेले पैसे आम्ही घरी घेऊन जायचोच नाही. कारण 2-3 दिवस पुन्हा ते रिपीट म्हणजे एकही त्याच्यामध्ये मिस्टेक राहता नाही. आपण काहीतरी चांगलं दिलं पाहिजे आपल्या भजन श्रोत्यांना, या उद्देशाने आम्ही ते करत होतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद बुवा. बुवा माझा एक प्रश्न आहे, विचारू ना? यांचं उत्तर देत आहे बुवांचं. बाईत बुवा यांचं उत्तर देत आहे का? नाही ना, कारण बुवानी तुमचे आभार मानलेत. माझा प्रश्न आहे, मी माऊली सावंत. हां बोला. मी आत्तापर्यंत जेवढं वाजवलं ते तुम्ही रेकॉर्डिंग वगैरे केलं सगळं. पण मला हे मी आत्ताच्या मुलांचं ऐकतो सगळं. मी कधीही कुठच्या रेकॉर्डिस्टला कधीच सांगितलेलं नाही आहे की मला बेस एवढा दे, चाटी माझा एवढं दे. मी फक्त वाजवतो आणि आत्तापर्यंत तुम्ही गोड करत आलात. पण मला तो तुमच्याकडून अभ्यास ऐकायला आवडेल आता, की आता हे सगळी मुलं ऐकतील सुद्धा. आता त्यांना खूप असं मिळालं आहे तुमच्याकडून. पण मला ऐकायला आवडेल की
काही काही ठिकाणी मला असा अंदाज आला आहे लाईव्ह प्रोग्रामच्या वेळेला, जर पखवाचा जर बेस लावला तर ते तबल्यासारखा लावतात आणि डूब वाजतो. जो पाहिजे तसा जो तुम्ही आपण गेन काय काय वगैरे म्हणता ते काय मला अजून ती भाषा माहिती नाही हां, कारण मी त्याच्यात कधी शिरलो नाही. तर ते कसं असायला हवं, चाटी किती असायला हवी, म्हणजे साथीच हां. ज्या वेळेला आम्ही सोलो वाजवतो त्यावेळेला आम्हाला स्वतःला बरं वाटते की आम्हाला रेकॉर्डिंग छानपैकी देतात. पण लाईव्ह प्रोग्रामच्या वेळेला, रेकॉर्डिंगच्या वेळेला नाही, लाईव्ह प्रोग्रामच्या वेळेला गाणं किती असायला पाहिजे, पखवाज किती असायला पाहिजे, चाटी किती असायला पाहिजे, बेस किती असायला पाहिजे, ह्याचं थोडं मला बाईत सरांनी आणि कृष्ण सरांनी आम्हाला सांगितलं तर बरं होईल. म्हणजे लाईव्हच्या वेळी की स्टुडिओमध्ये? लाईव्हच्या वेळेला. स्टुडिओमध्ये तर तुम्हीच करता ते सगळं, की तुम्हाला जेवढी हवी तेवढी लेवल ठेवता. नाही, लाईव्हमध्ये काय होतं की तुम्ही एकदा बसल्यानंतर सोलो असून दे किंवा डबल बारी असून दे, तुमच्या अंगात थोडं संचारलेलं असतं की आपल्यासमोर एवढे प्रचंड पब्लिक आहे, प्रेक्षक आहेत, त्यामुळे आपल्याला चांगलंच आउटपुट द्यायचं आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने वाजवता, शेवटी तो साऊंडवाल्यावर चा हे असतो की त्याला किती तो गेन ठेवायचा आहे. म्हणजे काय असतं आमच्या टेक्नॉलॉजीच्या भाषेत की 0 dB एक पॅरामीटर असतं. तर त्या 0 dBच्या जर वर लेवल गेली तर साऊंड डिस्टॉर्ट होईल, साऊंड फाटेल. तर आम्ही स्वतः बघतो की आम्हाला ह्या 0 dBच्या वर कुठलंही वाद्य किंवा बुवांचा आवाज किंवा कोरस ह्या गोष्टी न्यायच्या नाही आहेत. तर त्या हिशोबाने आम्ही स्टुडिओमध्ये बॅलन्स करतो. पण लाईव्हला करताना काय होतं की तिथे बंदिस्त जागा नाही आहे, ओपन आहे जागा, त्यामुळे तो आवाज एवढा गुंजला जातो ना तिथे. तर मला असं वाटतं की तिथे पण असं लाऊड वाजवायची गरज नाही आहे. एक आपल्या हिशोबाने जरी वाजवलं तरी ते साऊंड व्यवस्थित बॅलन्स करण्याला तो त्याचा गेन मेंटेन करू शकतो असं मला वाटतं. बाईत सर तुम्हाला काय वाटतं ते मला जर सांगितलं तर बरं होईल. श्रीकृष्ण सावंत जे बोलले ते योग्यच बोलले, परंतु पहिल्या काळामध्ये जे आम्ही रेकॉर्डिंग करायचं ते आणि लाईव्ह करायचं ते कानाने ऐकून करायचे. आणि आत्ता कान आणि डोळे, कारण कानाने ऐकायला येतं ना, डोळ्यांना दिसतं कुठली फ्रिक्वेन्सी आहे, किती युनिटवरती 20 मीटर गेला आहे तर डोळ्यांना दिसतं. हा फरक आहे पहिल्या वर्षाला आत्ताचा. आणि लाईव्ह रेकॉर्डिंगला आत्ता मी 4 वाजल्यापासून इथं होतो, 4 वाजल्यापासून एक 5-6 भजनं झाली. त्याच्यामध्ये माऊली तुम्ही पण पकवाज वाजवलात, पण तुमचा जो बेस बाया तो इतर भजनामध्ये मिळालेला नाही. कारण इतर भजनामध्ये बाया मिळत, मी ऐकत होतो, कदाचित मला ऐकायला कमी येतं हे मी मान्य करतोय, परंतु इतरांचं ऐकायला येतं म्हणजे तुमचं ऐकायला आलं. पण तुमचा जो बाया मिळत होता ना तो फार सुंदर मिळत होता. आणि इतर भजनामध्ये तो बाया पक्वाचा बाया मिळत नव्हता. त्याचं कारण काय मला माहिती नाही. बॅलन्स इथले साऊंड इंजिनिअर बॅलन्स बरोबर केला असेल, परंतु वाजवणाऱ्यांचा फरक असेल, हे असू शकतं. पीठ लावण्याचा सुद्धा एक फरक, बेसचा स्वरामध्ये पीठ किती लावायचं हा सुद्धा प्रकार असतो आपल्यामध्ये. पीठ किती लावणं ते बरोबर. कणिक म्हणजे कणिक किती लावायचं ना ते सुद्धा प्रकार असतात. रेकॉर्डिस्ट आणि तो आटा जो लावतात ना, तो रेकॉर्डिस्ट हा म्युझिशियन नसतो, तो टेक्निशियन आहे. परंतु जे रिदमी जे वाजवतात त्यांना बाया किती वाजवतात. आता बाळू थोरवे असतं तर त्याने सांगितलं असतं की बाया किती पाहिजेत. हे मी सांगू शकत नाही कारण मी टेक्निशियन आहे, मी रिदमी म्युझिशियन नाही आहे. माझा प्रश्न काय होता माहिती आहे सर, की काही जे मला अनुभवाला मिळालेले आता बरेच ठिकाणी आता काय आलं, मी आत्ता लाईव्हमध्ये सांगतोय की थोडी भजनं कमी झाली, पण इन्स्ट्रुमेंटल जे प्रोग्राम असतात काही ठिकाणी त्यांना मी सांगून दमतो, अरे मला माझा बाया मिळत नाही आहे, तू तबल्यासारखा बाया ठेवलात. म्हणजे तो डुबडुब असतो, म्हणजे त्याला जो ओपन करायला पाहिजे ना ते करतच नाहीत कधी. ते मला अनुभव आलेले नाहीत ना, त्यांचा मी प्रश्न विचारला. नाही, कधी कधी काय होतं की हॉलचं जे एकॉस्टिक असतं ना त्याचा पण फार कारण प्रत्येक हॉलचं एकॉस्टिक वेगळं आहे, त्यामुळे जो साऊंड बॅलन्स करतो ना त्याला ते प्रॉपर कळतं की याचा बाया किती असावा. तर त्याने तो तुम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा हां थोडंसं पीठ कमी करा किंवा जास्त करा, जरा मला बेस मिळत नाही आहे. स्टुडिओमध्ये आम्ही सांगतो की थोडंसं पीठ कमी करा किंवा जास्त करा, लोज मिळत नाही आहेत.
पण लाईव्हमध्ये करताना तुम्हाला हॉलचा एकॉस्टिकचा इफेक्ट पडतो, त्याप्रमाणे साऊंड बॅलन्स करायला पाहिजे. बरोबर, धन्यवाद. आत्ता जी आज सकाळपासून भजनं चालू आहेत, साऊंड सिस्टम फार उत्तम आहे. कोणाचा मला माहिती आहे, त्रिमूर्ती साऊंड यांचा साऊंड आहे, फार छान आहे. परंतु त्याच्याबरोबर त्याने बेसबिन लावला असता तर बाया ऐकायला फार, ह्या हॉलमध्ये फार सुंदर ऐकायला मिळालं असतं. पण आता त्यांनी काय लावले, जे काय मिड रेंजचे स्पीकर लावले 2, पण बेसबिन जर असतो त्याला अजून धम, पक्वाचा बाया 10 वाजल्यानंतर 8ला टच व्हायला पाहिजे, तर तो इथं लागत नाही आहे. त्याला कारण काय, त्यांच्याकडं बेसबिन नाही आहे खाली. बेसबिन असायला पाहिजे. राग म्हणू नका, ते तुमच्याकडे जी सिस्टम होते ती तुम्ही लावलीत, फार सुंदर आहे, प्रश्नच नाही. या हॉलला ते चालेल. परंतु जर ह्याच्यापेक्षा डबल हॉल असेल ना, तर बेसबिन नसेल तर बाया ऐकायलाच भेटणार नाही. धन्यवाद सर. यानंतर अजून जर कोणाचे प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न या ठिकाणी सरांना विचारा, जेणेकरून तुमच्या प्रश्नाचे योग्य आणि तांत्रिक उत्तरं मिळू शकतील. कारण हा जो भाग आहे तो टेक्निकलचा भाग आहे, ज्याच्या आपल्याला उत्तरं बऱ्याच वेळी माहीत नसतात. या ठिकाणी सन्माननीय राजाजी सामंत या ठिकाणी काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करतायत. कृपया त्यांच्याकडे माईक द्या. सिंधुदुर्गाचे ख्यातनाम समालोचक सन्माननीय राजाजी सामंत आपल्यासमोर बातचीत करतायत. हॅलो. ती दिग्गज माणसं आहेत, त्यांच्याबरोबर भरपूर काम केलं आहे आम्ही. कोकणातले सगळे दशावतार आणि सगळे भजनी बुवा बाईत सरांकडे आम्ही पाठवून द्यायचो, कारण त्याचं नेतृत्व राजेश माडेश्वर करायचे. आता कसं आहे, माऊली बुवांनी सांगितलं ते खरं आहे. कारण काय माहिती आहे, सात्संगत करणारा जो असतो ना, तो बुवासाठी मी आहे ही भावना अंगात असायला पाहिजे. तो काय करतो माहिती आहे की बुवापेक्षा साऊंड वाढवून घेतो, आणि त्याचे जे शिष्यगण असतात ना, शिष्यगण ते आजूबाजूने येतात, जरा धूमपुडी वाढोक सांग, जरा चाटी वाढोक सांग. मग जरा जरा म्हणेपर्यंत तो एवढा वाढतो, शेवटी मृदंग आहे तो नर आहे रे, ती सगळी वाद्य खाऊन टाकणार. त्यावेळी ज्यावेळी तो वादक आहे ना, त्याला ज्यावेळी कळेल की बुवासाठी मी आहे, माझ्यासाठी बुवा नाही आहे, त्यावेळी ती सात्संगत होणार, नाहीतर ती 7.5 होणार. आणि दुसरी गोष्ट, हे शिकण्यासाठी कुठल्या विद्यापीठात जाण्याची गरज नाही. तुमच्या घरी पाहुणे किती आलेत आणि तुमची आई किंवा तुमची पत्नी किती पेले तांदूळ घालते, हा हिशोब आहे. तसं मी किती वाजवतो त्यापेक्षा काय वाजवतो याला महत्त्व आहे. आणि हे ज्यावेळी कळेल ना, त्यावेळी तो साथीदार. कारण सध्याच्या घडीला कुठल्या शाळा कॉलेजमध्ये फास्ट सायकल स्पर्धा ठेवत नाही, स्लो सायकल स्पर्धा ठेवतात, कारण स्लो सायकल चालवणं कठीण आहे. हा माझा वास्तव आहे. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांनी 2-2, 3-3 लाखाचे युनिट घेतलेले आहेत साऊंडचे, पण ऑपरेटिंग कसं करावं त्यांना कळत नाही. त्याच्यासाठी अनुभवी माणसाच्या हाताखाली राहिलं पाहिजे. म्हणजे बाईस सरांसारखे असे अनुभवी कितीतरी आहेत, त्यांच्या हाताखाली जर तुम्ही राहिला ना, तर त्या साऊंड ऑपरेटरवरती ते संस्कार होतील आणि त्याला नेमकं काय केलं पाहिजे ते कळेल. हा वास्तव सत्य आहे. म्हणजे माझा अनुभव, म्हणजे मी तानसेन जरी नसलो तरी कानसेन आहे, जे मला अनुभवता आलं ते मी मांडण्याचा प्रयत्न केला. अर्थात या अखिल भजन संमेलनाच्या माध्यमातून ही 2 दिग्गज माणसं इथे आली आणि त्यांचे विचार ऐकण्याचं भाग्य प्राप्त झालं. मी स्वतःला भाग्यवान समजतो. धन्यवाद. धन्यवाद. अजून जर कोणाला संवाद साधायचा असेल सन्माननीय बाईत सर आणि सावंत सर, तर आपण या ठिकाणी साधू शकता. सर नमस्कार, मी विजय सावंत, पखवाज वादक. काही वेळेला इन्स्ट्रुमेंट स्वरात असतं, म्हणजे जसं आमच्या गुरुजींनी माऊली भाऊनी जसा प्रश्न केला की काही वेळेला इन्स्ट्रुमेंट स्वरात असतं, पण ते आउटपुटला स्वरात म्हणजे तो साऊंड मिळत नाही, असा त्यांचा तो प्रश्न होता. म्हणजे समजा चाटी काही वेळेला शार्प हवी असते, किंवा जे ओरिजिनल जो साऊंड हवा असतो वादकाला तो त्याच्या कानापर्यंत मॉनिटरमध्ये पोचत नसतो. मग त्याची जी बॅलन्सिंग आहे ती जरा थोडक्यात सांगाल. म्हणजे बाया कसा लागला पाहिजे, बायासाठी काय लेवल असली पाहिजे, किंवा चाटी असताना मीड काय दिला पाहिजे, शार्पनेस काय असावा, याबद्दल थोडंसं जरा सांगाल तर बरं होईल. नाही, आपल्या स्टुडिओमध्ये ज्यावेळी आम्ही रेकॉर्डिंग करतो त्यावेळी
कुठल्याही प्रकारचं गाणं असतं त्यावेळी आम्ही तो फ्लॅट साऊंड रेकॉर्ड करतो. म्हणजे त्यावेळी आम्ही इक्युलाइज करत नाही त्याला, कारण ट्रॅक सेपरेट असतात वाद्यांचे, व्हॉईसचा, कोरसचा, बाकी सगळी म्युझिकची. पण ही प्रक्रिया मिक्सिंगमध्ये केली जाते. कारण आता एवढे वर्ष काम करताना आम्हाला कळतं की बाबा एखादी ढोलकी वाजते तर तिची चाटीचा टोन कसा हवा हे आम्हाला कानानेच कळतं, बघण्यापेक्षा आम्हाला कानाने कळतं. हे सर तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे, पण आता बरेच साऊंड सिस्टीमवाले असतात की त्यांना त्याच्यामध्ये टेक्निकली बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. म्हणजे आम्ही जेव्हा लाईव्हला कार्यक्रम करतो त्यावेळेला हा तुमचा अनुभव स्टुडिओतला आहे, तुम्ही तर ग्रेटच आहात, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण ज्या वेळेला आम्ही लाईव्हला असतो त्यावेळेला आम्हाला जे अपेक्षित असतं, उदाहरणार्थ एखाद्या वेळेला चाटीला मीड पाहिजे, मग तो मीड किंवा शार्पनेस याच्यामधला फरक असतो, तो त्यांनाही कळत नसतो आणि त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी त्यांना थोडंसं आत्मज्ञान घ्यावं लागेल, कारण त्या ऑपरेटरला जर कळत नसेल तर तो काहीच करू शकत नाही. तुम्ही सांगताना सांगाल मला मिड फ्री दे म्हणून, पण त्याला जर समजत नसेल तर ऑपरेटर काय करणार त्याला. बरोबर. हाच प्रश्न होता भाऊंचा. काय रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करणं आणि बाहेर लाईव्ह मिक्सिंग करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण बाहेर जे साऊंड सिस्टम लावतात ते चांगल्या क्वालिटीचं असतील हे सांगू शकत नाही. आता उदाहरण दे, इथं जे स्पीकर लागले ते दोन्ही बाहेरचे पण JBL आहेत, मॉनिटर पण JBL आहेत. त्याच्यामुळं त्या स्पीकरला ह्या स्पीकरला क्वालिटी आहे ती कुठली तरी लॅमिन रोडचं डबे लावलेले असतात ते बाहेर, त्याच्यात काय क्वालिटी मिळणार. स्पीकर मोठे असतात पण ती क्वालिटी मिळत नाही, फ्रिक्वेन्सी मिळत नाही, मिड मिळालं तर हाय नाही मिळत, हाय मिळालं तर मिड नाही मिळत, लो मिळत नाही, असा प्रकार असतो. त्याच्यामुळे क्वालिटी सिस्टम कशी लावलेली आहे, कुठली लावलेली आहे आणि डिपेंड ऑन बजेट. भजन म्हटलं की त्याला बजेटच नसतं. साऊंड सिस्टमवाला 2-3 हजार रुपये दिले की झालं साऊंड लावा. त्या 2-3 हजारामध्ये तो साऊंड सिस्टमला काय लावणार. साऊंड सिस्टम असे डबे कुठेतरी लॅमिन रोडला, ग्रँड रोडला, म्हणजे आता ग्रँड रोड नाही लॅमिन रोड बोलतात त्याला, त्या रोडला भेटतात सर्व. पण ती क्वालिटी आता JBL घेतले, हे JBLची किंमत आता 80,000 रुपये जोडीची. ते बाहेर लावले त्याचे 1.5 लाख प्राईस आहे. मग एवढी प्राईस भजनवाला साऊंड सिस्टम लावतो त्याला ती परवडणार आहे का. तो बघणार 10-15 हजाराला भेटेल तीच सिस्टम घेणार आणि ती तुम्हाला देणार. मग त्याला ती क्वालिटी कशी मिळणार. ढोलकीची चाटी येणार, चाटी आली तर बाया येणार नाही, दोनापैकी एक कुठलं तरी येणार. हा सिस्टमवरती बजेटवरती अवलंबून सुद्धा आहे. हॅलो. दुसरी गोष्ट की भजनामध्ये शक्यतो कोण मिक्सर वगैरे वापरत नाही मला वाटतं. त्यामुळे मग मिक्सर जर असेल तर त्या ऑपरेटरला कळलं पाहिजे की इक्वलायझेशन जे आहे हाय फ्रिक्वेन्सी लो फ्रिक्वेन्सी तर ते बूस्ट करणं किंवा कमी करणं. बोला. हॅलो. मला अजून एक छोटासा प्रश्न आहे माईकच्या विषयी. मी आता गेल्या महिन्यात म्हणजे असं हे सांगत नाही आहे, कोणाची कंप्लेंट वगैरे नाही सांगत आहे, फक्त माझ्या अभ्यासासाठी मी सांगतोय तुम्हाला की एक ठिकाणी जुगलबंदी होती माझी आणि त्या माझ्या समोरच्या, त्यांचं नाव नाही घेते मी, त्या वादकांनी काय केलं की त्याचे स्वतःचे माईक आणलेले. आणि ते कोणते माईक होते ते मला माहिती नाही. अगोदरच्या पहिल्या राऊंडला आमचे 2 राऊंड असतात की त्यावेळेला त्यांनी ते याचे माईक लावलेले होते ज्या रेकॉर्डिस्टचे. आणि त्यावेळेला तो कार्यक्रम पहिला राऊंड आमचा खूप छान झालेला. दुसऱ्या वेळेला जो राऊंड होता त्याच्यामध्ये त्याने स्वतःचे माईक लावले आणि ज्या वेळेला मी त्याचं एकदम सनसनीत झालेलं वादन. नंतर मग मी जेव्हा वाजवायला लागलेलो त्यावेळेला ते प्रत्येक वेळेला मला असं जाणवायचं की माझा बाया मिळत नाही आहे, चाटी मिळत नाही आहे आणि मला असं स्वतःला समाधान होत नव्हतं. म्हणून मी रेकॉर्डिस्ट ते होते, त्यांचे ते टेक्निशियन होते, त्यांना मी बोलवलं की म्हटलं हा मगाशी जो फरक होता हा नव्हता आणि आता असं का झालं. मग त्यांनी मला कारण सांगितलं काय की त्यांनी स्वतःचे माईक वापरलेत, पण ते स्वतःचे माईक असे काय कोणते होते ते मी पाहिलेले नाही, कारण तो शेवटी आपली डबलवारी चालते तसे ते आमची जुगलबंदी होते. तर त्यांनी कोणते माईक वापरले हे काय मी त्यांना विचारलं नाही. पण हा असं काय झालं की त्याने स्वतःचे माईक वापरले आणि नंतर त्या ओरिजिनल माईकवरती माझे होते त्यांनी वाढवला किती शिटी मारायचे
आणि तो माझा कार्यक्रम तिथे खराब झालेला होता, म्हणून तो अजूनही माझ्या मनात आहे. तर त्या माईकची सिस्टम मला सांगा थोडी. माईक सिस्टम असं आहे की समजा उदाहरण तर पकवाचा 2 अंग असतात, एक बाया असतो आणि एक चाटी असते. हा जो माझ्या हातात माईक आहे हा 17-18 हजाराचा माईक आहे, शुअर 58. हा शुअरचा माईक आहे. शुअर कंपनी ही अमेरिकन कंपनी आहे, फार मोठी कंपनी आहे. 17-18 हजाराचा माईक आहे बेटा. पण बायाला हाच माईक बायाला चालत नाही, कारण बायाचा बेस धूम तो याच्यामध्ये येणार नाही, त्याला बेसचा वेगळाच माईक घ्यावा लागतो. तो सगळ्या कंपनीचा शुअरचा पण आहे, असा गोल राऊंड आहे, तो फक्त बायालाच वापरला जातो. त्याच्यात इक्वलाइज करायची गरज नाही. माईक ठेवला, बाया बूम वाजला एकदम धमाका येतो त्याच्यामध्ये. ते माईक पण त्या माईकची किंमत पण त्याप्रमाणे आहे. आता मी हा 17-18 हजार बोललो, बरोबर की ना, ह्याची प्राईज आहे ना 17-18 हजार. हा बेटा माईक आहे, आणि बेटा म्हणजे आणि दुसरा जो बायाचा आहे त्याची पण कमी 15 हजाराच्या आसपास आहे, पण तो फार सुंदर बाया मिळतो. मग त्याला इक्यू करायची गरज नाही. आणि आत्ता भजनवाल्यांसाठी जो साऊंड सिस्टम लावतात, मिक्सर असतो मोठा मिक्सर असतो, पण तो ऑपरेट करायचं ज्ञान नसतं. हा प्रॉब्लेम असतो. तो ऑपरेट करायचं शिकल्याशिवाय कसं होईल? शिकत नाहीत कोणी. मी माझ्या आयुष्यामध्ये सांगतोय की दांडिया 25 म्युझिशियन जवळजवळ 30-35 मायक्रोफोन्स मी लावायचा, आणि ते 1 तासामध्ये बॅलन्स करून दांड्या नाचायला सुरुवात व्हायची. कित्येक वर्ष लावतो. माझा साऊंड पण होता. मी रेकॉर्डिस्ट पहिला झालो, नंतर 90 नंतर मी साऊंड सिस्टम माझी स्वतःची चालू केली, आणि मोठे बेस मी 40 स्पीकर लावले. तर 31 डिसेंबरला बांद्र्यात एक बाळासाहेबांच्या बाजूला एक मैदान आहे मोठं, 40 स्पीकर लावले होते, आणि जवळजवळ 2-2.5 हजार माणसं नाचवत होते एका वेळेला 31 डिसेंबरला. त्यावेळेला सकाळी 5-5 वाजेपर्यंत 31 चालायचं, आणि तो धमाका 12च्या नंतर धमाकाच व्हायचा. आता तुम्हाला 31 म्हणजे धमाका म्हणजे काय ते माहिती आहे, भयानक. मग त्याला किती साऊंड तुम्ही लाऊड करा, सुरुवात 12पर्यंत चांगला वाटायचा, हा वा फार सुंदर साऊंड. 12च्या नंतर अरे वाढव काय वाढवणार, फक्त हात लावायचा व्हॉल्यूम कंट्रोलला आणि तिथंच ठेवायचा, कारण वाढवलं तर आम्हाला माहिती आमचे स्पीकर उडणार आहेत. म्हणून ही पण साऊंडवाल्याने काळजी घ्यावी लागते. समोरचा म्हणून 12च्या नंतर माणसात नसतो. हे नाही भजनामध्ये नव्हे, भजन 12 काय सकाळी 5 वाजता भजनामध्ये चालायची, भजनी बुवा गायचे, तिथं काही गडबड नसते. पण हे दांडिया 31 डिसेंबर हा फार विचित्र प्रोग्राम असतात. सावंत सर, एक बोलू का, तुमची परमिशन असेल तर? मी विराज भोसले, गेली 25 वर्ष काम करतोय. माझ्या वडिलांपासून चंद्रकांत भोसले, माझे सगळे मित्र पण आहेत इकडे. लाईव्हच्या हिशोबाने सांगतो प्रशांत की सॉरी सर, स्टुडिओ रेकॉर्डिंग आणि लाईव्ह शोमध्ये खूप फरक आहे. आणि जसं चांगला साऊंड म्हणजे चांगले म्युझिशियन हे चांगल्या साऊंडवर डिपेंड असतात, तसा चांगला साऊंड हा चांगला म्युझिशियनवर डिपेंड असतो. आम्हाला म्युझिशियन बसल्यावरच कळतं, जो पहिला बोलतो मॉनिटर दे. दुसरं गोष्ट म्युझिशियन विसरतो की फीडबॅक पण आहे. आज मी कृष्णा गोटकर बरोबर पण काम केलं आहे गेली 20 वर्ष. कृष्णा गोटकरची ढोलकी आहे ना सर, पहिला बायच्यामध्ये माझा सेट होतो, पण त्याला मॉनिटरमध्ये काय लागतो ना हे ठीक आहे, तो मॉनिटरमध्ये कधी बाया घेत नाही, मायल्यूट त्याला चाटी लागते कारण बोल पाहिजे. हे म्हणजे म्युझिशियनचे, मी सॉरी टू से, मी कोणाला दोष देत नाही आहे, पण चांगला साऊंडसाठी आहे ना चांगले म्युझिशियन आणि चांगले म्युझिशियन चांगला साऊंड डिपेंड आहे. आणि दुसरी पार्ट आहे एन्व्हायरमेंट आणि एकॉस्टिक. आता हा भाग आहे ना, हा एकॉस्टिक नाही आहे. तुम्ही टाळी वाजवा घुमतो आवाज, इथे मी बेस लावणार तर अजून बूमिंग होणार, मग कंप्लेंट करा बूम. आत्ताच आहे ना 1 तासापूर्वी एक बाई सांगून गेली, मी पोलीस कंप्लेंट करीन, तुम्ही साऊंड कमी करा. मी याच्या डबल साऊंड देऊ शकतो सर, पण मी जर साऊंड दिला तर याला म्हणतात पोल्युशन. लोक असे नाही बसले पाहिजेत, लोकांना मायल्यूट सगळं व्यवस्थित ऐकायला आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कोरस एव्हरीथिंग. आता आम्ही आज जवळजवळ 12 माईक लावले. मी गोविंदचंच काम केलं होतं RMSला, त्याला आठवत असेल, गोविंदने मला दिलं होतं. कोरसला माईक दिलेले आम्ही सर 10 माईक दिले होते, कारण 10 कोरस होते. माझे वडील बोलले जेवढे तेवढे दे, कारण तो भजन आहे त्याचा कोरस इम्पॅक्ट यायला पाहिजे, कारण आम्हाला सर यांना लिमिटेशन असतात. बरोबर आहे, बरोबर. कोण असा गातो, कोण असा गातो. मग आम्ही प्रत्येकाला कोरस माईक देतो, म्हणजे प्रत्येकाचे आम्हाला सेपरेट इथे पॅचिंग भेटतं. मी आज हा 12 लाखाचा कन्सोल लावला 48 चॅनलचा. मग ते तुम्ही कुठल्या साऊंडला डिपेंड करता, तो तुमचा साऊंड डिझाईन करतो, हा पार्ट महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी म्युझिशियन कोण आहे महत्त्वाचं नाही, वोकलिस्ट कोण आहे महत्त्वाचं नाही, माझ्यासाठी वाद्य काय आहेत आणि कोण गायक आहे हे पण महत्त्वाचं नाही आहे. मी नेहमी विचारतो की वाद्य काय आहेत, तशा वाद्याबरोबर मी मायकिंग डिझाईन करतो. आता सर म्हणाले बीटा 58 आहे, सरांच्या हातामध्ये SM 58 आहे.
आमच्याकडे कंडेन्सर मायक्रोफोन पण आहेत. मग ते तो पार्ट डिपेंड होतो त्या लाईव्हमध्ये आणि बऱ्याचशा गोष्टी ओपन इयरला थ्रो करायचा असतो, पब्लिकला पण थ्रो करायचा असतो, पब्लिक नंतर म्युझिशियनला पण मॅनेज करायचं असतं. आज मी 2 मॉनिटर लावलेत, आताचे 10 मॉनिटर लावले तरी कमी आहेत आणि आता इनियर आलेत. बरोबर ना सर? आता तर इनियर देऊन पण लोकांना मॉनिटर म्हणजे लोकांचे रिक्वायरमेंट खूप वाढत चालले आहेत, पण लोकांचा कान पण तसा तयार पाहिजे ना. कृष्णा ढोलकी वाजवतो, हा कृष्णा मला पहिल्याच अटेम्प्टला जेव्हा मी नवीन होतो 25 वर्षापूर्वी लावण्यांचे प्रोग्राम करतो सख्या सरनं सर, सुयोगचे आठवण सांगतो तुम्हाला, मी पुण्याला शोला होतो. आम्हाला अशी सवय होती 2 मॉनिटर, तेव्हा एवढा काही हे नव्हतं. आम्हाला वाटलं मॉनिटर लावून ते कृष्णाने मला पहिल्या याच्यात तोडला, मला मॉनिटर बंद कर, मेन रिझल्ट दे. आणि तेव्हा आम्हाला चांगल्या लोकांबरोबर काम करून आम्ही पण शिकलो सर, म्हणजे त्यांच्याकडून शिकलो. पण तुम्हाला सांगू, कृष्णा घोटकर आता यांनी सांगितले आमच्याकडे पण जे हे सर्व म्युझिशियन येतात ते ना कानामध्ये वाद्य घेतच नाहीत. खरंच सांगतो, फक्त त्यांनी क्लिकच ते मेंटेन करतात. त्यांना टेम्पो एवढा क्रिएट करायचा, कारण त्यांच्यासोबत 4 म्युझिशियन अजून असतात. ते सिंक्रो कसा होईल ते वाद्य, 2 ढोलक्या, ढोल, चंडा असे एकत्र बसले आहेत आणि तो साऊंड कसा सिंक्रो होईल याच्याकडे त्यांचं जे लक्ष असतं, पण ते त्यांचा साऊंड कधीच कानात घेत नाहीत. हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. म्हणजे जे आत्ता म्युझिशियन आहेत, आर्चिस लेले आहे, अनिल करंजावकर, जे सगळे आहेत, विजय चव्हाण आहेत, हे कधी बाया कानात दे किंवा चाटी दे ते आमच्यावर सोडतात. हां, तुम्ही स्टुडिओमध्ये बॅलन्स करता, तुम्ही तुमच्या हिशोबाने करा, फक्त आम्हाला क्लिक द्या आणि क्यू ट्रॅक छोटासा कमी लेवलला द्या, आणि त्याच्यावर तेच फार कॉन्ट्रिब्युशन. सर दुसरं एक सॉरी बोलतो. हां, बोला ना. दुसरं सर इफेक्ट्स एवढे मागतात. माझ्याकडे 4 इंजिन आहेत इफेक्ट्सचे. थँक्यू, सॉरी इंटरव्हर्ट केलं तुम्हाला. आपण हा परिसंवाद जवळपास बराच वेळ चालला. आपण सगळ्यांनी शंका निरसन केलं, एकमेकांबरोबर आपण चर्चा केली. तर आज आपण बघितलं तर संवाद होणं गरजेचं आहे. तर संवाद आपल्यामध्ये साधलेला आहे. पुनश्च एकदा परिसंवादाच्या माध्यमातून सन्माननीय अनंतजी बाईत सर आपण या ठिकाणी आलात, त्याचबरोबर श्रीकृष्ण सावंत सर आपण सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपण सगळ्यांनी चर्चेमध्ये भाग घेतले, आपल्यात काही उणीवा आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि या माध्यमातून आपण एकमेकांच्या मनापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. पुनश्च एकदा अखिल भारतीय भजन संमेलनामध्ये आपण उपस्थिती लावलात आणि आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं, याबद्दल मी समस्त या भजन मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आपल्या दोघांना सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.